मला आठवतं सोयाबीन मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे होतं आणि सोयाबीनवर आळी आली म्हणून चंद्रपूरला जोरात हाहाकार झाला, आंदोलन सुरू झाले आणि साहेब अमेरिकेला गेलेले होते. त्यांचा मला निरोप आला की ती चंद्रपूरला काय गडबड आहे, तिकडं सोयाबीनवर आळी आलेली आहे, तुम्ही जाऊन या, पाहून या काय आणि मला सांगा फोनवर. मी चंद्रपूरच्या त्या शेतकऱ्यांकडे गेलो, आळी पाहिली, आळी होतीये खरे. आणि त्यावेळेस मी फोन केला साहेबांना, तिथूनच लोक म्हणायचे की 4,000 रुपये तरी हेक्टरी दिली पाहिजे. तर तो कालखंडावर का लक्षात घ्या, नाही तर 4,000 म्हटलं तुम्ही नाराज आहात. 4,000 रुपये तरी हेक्टरी दिले पाहिजे. मी साहेबांना फोन केला, साहेब शेतकरी तर 4,000 रुपये हेक्टरी म्हणतायत. म्हटले सांगून टाका गेले म्हणून. मला साहेब कॅबिनेट, अरे मी मुख्यमंत्री आहे बाळासाहेब, सांगून टाका लोकांना की 4,000 रुपये हेक्टरी डिक्लेअर करून टाका. इकडं मिळाले आणि इकडं आपल्याला मिळाले. तुमच्याकडे आळी आली होती, मी काही नाकारत नाही, परंतु तेव्हा 4,000 शेतकरी मागून देऊन टाका म्हणायचं हे काही धाडस सोपं नव्हतं. 200-500 कोटी रुपयाचा विषय होता, परंतु माझ्या शेतकऱ्याकरता माझी तयारी आहे काही करण्याची, ही भावना त्यामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे.